प्रत्यय आता आणखी एका गोष्टीच्या निमित्तानं आलाय। राज्यातील प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम मधून आढावा घेतला जातोय। मात्र आता एकनाथ शिंदे यांनी याच धर्तीवर शिवसेनेकडे असलेल्या खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र कोऑर्डिनेशन रूम स्थापन केली आहे। एकनाथ शिंदे यांचे हे पाऊल देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी शह असल्याचं मानलं जातंय। तर या संदर्भात थेट मंत्रालयातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी। पाहूयात। राज्यात सुरू असणाऱ्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री वॉर रूम आहे ती तयार करण्यात आली होती आणि आपण ही वॉर रूमच्या माध्यमातून खरं तर मुख्यमंत्री या सगळ्या प्रकल्पांचा आढावा आहे ते घेताना पाहायला मिळतात। कारण की राज्यातले सगळे सुरू असणारे प्रकल्पांचा महत्त्वाचा आढावा याच वॉर रूम मध्ये आहे ते घेतला जातो। आणि दुसरीकडेच आता बघितलं असेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील समन्वय कक्ष निर्मितीची देखील आता चर्चा सुरू झालेली आहे। कारण की मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमच्या बाजूलाच हा जो 7व्या मजल्यावरची जी कॅबिन आहे आणि याच ठिकाणी आता समन्वय कक्ष आहे ते होताना पाहायला मिळणार आहे। आणि या समन्वय कक्षामध्ये देखील आता जे एकनाथ शिंदेच्या विभागातर्फे असणारे वेगवेगळे प्रकल्प आहेत आणि या सगळ्या वेगवेगळ्या प्रकल्पांचा आढावा देखील आहे त्या या समन्वय कक्षातून घेताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमलाच कुठेतरी शह देण्यासाठी समन्वय कक्ष तयार केला जातोय का अशी देखील चर्चा आता रंगलेली पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। तर याच संदर्भात उदय सामंत यांचीही प्रतिक्रिया समोर येते, ते काय बोलले आहेत पाहूयात। नजर काय, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री होते। ज्या पद्धतीनं वॉर रूम मध्ये अजितदादांची देखील वॉर रूम आहे, म्हणजे आपल्याला माहितीसाठी एक सांगतो, कालच वॉर रूम मध्ये रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराचा विषय होता आणि त्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो। त्याच्यामुळं शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक आहे की ती बातमी झालीच पाहिजे। पण कोऑर्डिनेशन रूम म्हणजे काय, जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे याच्यामध्ये जर एकनाथ शिंदे साहेब पुढे पाऊल टाकत असतील तर खरं तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे। नजर काय, ते एकीकडे एकनाथ शिंदे कोऑर्डिनेशन रूमची स्थापना करून फडणवीसांवर कुरघोडी करतायत, तर दुसरीकडे नाशिकवरूनही भाजप शिवसेनेत तणाव वाढल्याचं दिसून येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुंभमेळ्यासाठी बैठक घेतली, मात्र आज नाशिक दौऱ्यावर असणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा बैठक घेत आहेत। त्यामुळे कुंभमेळ्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या 2 स्वतंत्र बैठका होताना दिसून येत आहेत। फडणवीसांच्या बैठकीला दादा भुसे गैरहजर होते, तर आता शिंदेंच्या बैठकीसाठी गिरीश महाजन अनुपस्थित राहणार असल्याचं समजतंय। अजित पवार गटाची कोर ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे। कोर ग्रुपमध्ये धनंजय मुंडेंना स्थान देण्यात आले। आगामी निवडणुका आणि पक्षाच्या धोरणांसाठी कोर ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुनील काळे। तर सुनील, काय अधिकची माहिती? आपण बघतो की धनंजय मुंडे यांच्यावरती वेगवेगळे आरोप होताना दिसत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता जी कोर ग्रुपची राष्ट्रवादीची स्थापना करण्यात आलेली आहे त्यामध्ये वेगवेगळ्या नेत्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे आणि जी चर्चा सुरू होती की धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी होत होती, त्या पार्श्वभूमीवरती त्यांचा समावेश हा महत्त्वाचा मानला जातोय। पक्षाच्या धोरणांसाठी आणि आगामी निवडणुकांच्या रणनीतीसाठी हा कोर ग्रुप स्थापन करण्यात आलेला आहे। तर धनंजय मुंडे यांना स्थान देऊन अजित पवार यांनी त्यांना पुन्हा एकदा अभय दिलेला आहे असं समजून येत आहे। जी धन्यवाद सुनील दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय अजित पवार गटाच्या कोर ग्रुपची स्थापना झालेली आहे आणि त्यात धनंजय मुंडेंना स्थान मिळालंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची जोरदार पाठराखण केल्याची माहिती मिळते। आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई करणार नाही अशी ठाम भूमिका अजित पवारांनी घेतल्याचं समजतंय। देवगिरी बंगल्यावर अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली। या बैठकीत अजित पवारांनी भूमिका मांडली आहे। दरम्यान काल भाजप आमदार सुरेश धस यांची अजित पवारांनी भेट टाळली होती। आता जे अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि मुंडे यांची काल जी बैठक झाली आणि त्यानंतर असं ठरलंय की जोपर्यंत दोष सिद्ध होणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही, कारण त्यांना सगळ्यांनाच खात्री आहे की सिद्ध कधीच होणार नाही। म्हणजे आपण जोपर्यंत भाजप बरोबर आहोत, सगळ्या यंत्रणा आपल्या तावडीत आहेत,
कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही, कारण या सगळ्या चौघांपैकी तिघांना खात्री आहे. कारण आताच्या घटनेला जर अजित पवार आणि तटकरे यांचं म्हटलं, सिंचन घोटाळा एवढा मोठा झाला, गाजला, त्याच्यावर चार्जशीट्स फाईल झाले, PIL झाल्या, तरी सुद्धा त्याच्यावरची कारवाई बंद करण्यात आली. प्रफुल्ल पटेल यांचा एव्हिएशन घोटाळा होता, सगळे त्याच्यातले पुरावे आले होते, तरी पण ही कारवाई बंद करण्यात आली. याच्याच वरून आता सिद्ध होत आहे की यांना खात्री आहे की कुठल्याही प्रकारची कारवाई कितीही सिद्ध झाले तरी होणार नाहीये. म्हणून मला असं वाटतंय की आता माझ्याकडे कोर्टात जाण्याशिवाय मार्ग उरलेला नाहीये आणि मी कोर्टात जाऊन याच्यावर कारवाई कशी, त्याचा तडाखा जोपर्यंत कोर्टाकडनं येत नाही तोपर्यंत यांच्याकडनं अपेक्षा करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. आता याच्या पुढे मी त्यांच्याकडनं मागणी करणार. देशासह राज्यात इतरही महत्त्वाच्या घडामोडी घडतायत. या सर्व राजकीय घटनांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून. पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशकात एकनाथ शिंदेंची मतदार आभार सभा होणार आहे. यावेळी काही माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेशही होणार आहे. अजित पवार धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहेत का असा सवाल आता उपस्थित होतोय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची जोरदार पाठराखण केली आहे. आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई करणार नाही अशी ठाम भूमिका अजित पवारांनी घेतल्याचं समजतंय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची बी टीम बीडमध्ये अजूनही सक्रिय असल्याचा गंभीर आरोप धनंजय देशमुखांनी केलाय. आरोपींना मदत करणाऱ्यांना अद्याप ताब्यात घेण्यात आलं नाहीये. पोलिसांकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप त्यांनी पोलिसांवर केलाय. माजी आमदार राजन साळवी यांच्या शिंदे गटातल्या पक्षप्रवेशावर राजापूर मतदारसंघातील शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत आहेत. मतदारांनी नाकारलेला नेता आम्हाला नको अशी पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे. नागपूरमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी प्रगतिशील शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वयाची गरज आहे. तसंच शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी गरज असल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलंय. सिडकोच्या 26,000 घरांसाठी शनिवारी लॉटरी काढली जाणार आहे. लॉटरीचं थेट प्रक्षेपण सिडकोच्या संकेतस्थळावर केलं जाणार आहे. मुंबईतून आणखी एक महत्त्वाचं कार्यालय दिल्लीत जाणार आहे. मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारं बौद्धिक संपदा हक्क म्हणजेच पेटंट मुख्यालय आता दिल्लीत हलवण्यात येणार आहे. या मुख्यालयात देश विदेशातील सरासरी 1 लाखापेक्षा जास्त पेटंट मंजुरीसाठी येत असतात. याने मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर काहीसा परिणाम होणार आहे. दिव्याचा पाणी पुरवठा 8 तास बंद राहणार आहे, कारण मुख्य जलवाहिनीवरील दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. त्यामुळे पाण्याचा साठा करून ठेवावा असं आवाहन करण्यात आलंय. हायस्पीड इंटरनेट सेवा देणाऱ्या FWA साठी एअरटेल तर्फे नोकिया आणि क्वालकॉमला कंत्राट देण्यात आलंय. या व्यवस्थेनुसार नोकियातर्फे एअरटेलला FWA आणि वायफाय ॲक्सेस पॉइंट दिले जाणार आहेत. त्यामुळे फायबर कनेक्टिव्हिटी नसलेल्या ठिकाणी उच्च दर्जाची ब्रॉडबँड सेवा एअरटेलला देता येणार आहे. एकाच वेळी 2 घरांसाठी हे वापरता येणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीच्या दुसऱ्या बोगद्यातील 10 पंखे बसवण्याचं काम जवळपास पूर्ण झालंय. मात्र बोगद्यात लागणाऱ्या विजेसाठी 80 लाखांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे. यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. कशेडीचा दुसरा बोगदा शिमग्यापर्यंत तरी सुरू होईल का असा प्रश्न आता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी केलाय. पुण्यात शिवाजीनगर भागात सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेचं बांधकाम साहित्य चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
चोरट्यांनी 1.5 लाखांचं साहित्य चोरी केलं असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. स्पॅम कॉल्स आणि मेसेजपासून आता तुमची सुटका होणार आहे, कारण दूरसंचार कंपन्यांवर आता ट्राय लाखांपर्यंत दंड आकारणार आहेत. ट्रायने फेक कॉल्स आणि मेसेजवर नवीन नियम आणलाय. कंपन्यांनी वारंवार नियमांचं उल्लंघन केल्यास 2 लाखांपासून 10 लाखांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4.25 कोटींचं सोनं जप्त करण्यात आलंय. नैरोबीवरून आलेल्या केनियन नागरिकाकडून तब्बल 1.85 कोटीचं सोनं जप्त केलंय, तर 1.74 कोटींचं सोनं विमानतळावरील आगमन हॉलमधून जप्त केलंय. दुबईच्या प्रवाशाकडून देखील 61 लाखाचं सोनं जप्त करण्यात आलंय. 2 प्रवाशांना या कारवाईत अटक करण्यात आली आहे. पुण्यात लोहियानगर पार्किंगमध्ये असणाऱ्या गाड्यांना आग लागली आहे. त्यात 11 दुचाकी जळून खाक झाल्याचं समोर येत आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांनी मोबाईल घेऊन उभे आहेत बघ. पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह असलेल्या मंगळ ग्रहावर मानवाला राहण्यास योग्य वातावरणाची चाचपणी सध्या अमेरिका, रशिया आदी देशांमधील अवकाश संशोधन संस्था करतायत. यातच आता लाल ग्रहावर जाण्यासाठी यान तयार करण्यात रशियाने मोठा टप्पा गाठलाय. त्याद्वारे 30 दिवसात मंगळावर पोहोचणं शक्य होणार असल्याचा दावा करण्यात येतो. राज्याच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. सातारा, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्ध्यात पारा 35 पार गेलाय, तर सोलापुरात उच्चांकी 37.3 अंश तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसात तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतलाय. मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्यानं बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते. आरबीआयनं निर्बंध घातल्यानं बँकेत ठेवी ठेवणाऱ्या खातेदारांना त्यांची रक्कम आता काढता येणार नाहीये. तसंच न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक आता कर्ज देणं किंवा ठेवी स्वीकारू शकणार नाहीये. गुरुवारी 13 फेब्रुवारीला बँकेचं कामकाज बंद झाल्यानंतर पुढील 6 महिन्यांसाठी निर्बंध लागू करण्यात आले. तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल सवणे. तर विशाल, काय सांगाल की न्यू इंडिया बँकेचे ठेवीदार अस्वस्थ झाले आहेत. न्यू इंडिया बँकेवर आरबीआयचं निर्बंध लादण्यात आलेले आहेत, त्याबद्दल अधिकची माहिती. नक्कीच न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक जी आहे त्या बँकेवरती 6 महिन्यासाठी निर्बंध लादण्यात आलेले आहेत. बँकेची अनियमितता पाहता, व्यवहारातली अनियमितता पाहता आरबीआय कडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. खरं पाहिलं तर 13 तारीख जी होती, 13 फेब्रुवारीचा जो कामकाजाचा बँकेचा दिवस संपला, त्या वेळेपासून आरबीआयने हे निर्बंध जे आहेत ते या बँकेवरती लावलेले आहेत. आणि जसे बँकेवरती निर्बंध लागल्याचं समजतात त्या बँकेमध्ये जे ठेवीदार आहेत, ज्यांनी आपली सेव्हिंग केलेली आहे, बचत केलेली आहे, हे आपले ठेवी काढण्यासाठी आता त्या बँकेच्या बाहेर रांगा लावल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील झाल्याचं दिसून येतंय. इतकंच नव्हे तर त्या बँकेचे जे सुरक्षा कर्मी आहेत, तिथले जे काही अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्याशी वादविवाद होतानाचं देखील चित्र स्पष्ट होते. पुढील 6 महिन्यासाठी हे निर्बंध जे आहेत ते लागू केलेले आहेत. मात्र ह्या संपूर्ण कालावधीमध्ये आता ही बँक ना कोणत्या स्वरूपाचं लोन देऊ शकते, ना कोणते डिपॉझिट स्वीकारू शकते, किंवा कोणताही आर्थिक व्यवहार जो आहे तो केला जाऊ शकणार नाही. त्यामुळे आता पुढचे 6 महिने सर्व व्यवहार जे आहेत ते बंद राहणार आहेत. त्यामुळे ठेवीदार जे आहेत ते आता आपली रक्कम मिळणार की नाही याबाबत धास्तावलेले आहेत. मात्र त्यांची ठेवी पुन्हा कधी मिळतील या संदर्भात बँक काय पावलं उचलणार आहे, किंवा कोणत्या सूचना देणार आहे, किंवा आरबीआय कडून काय सूचना मिळणार आहेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. जी धन्यवाद विशाल दिलेल्या या माहितीसाठी. तर आपण पाहतोय न्यू इंडिया बँकेवर आरबीआयचे निर्बंध टाकण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे पैसे काढण्यास ठेवीदारांच्या रांगा लागल्या.
तर आता बातमी समोर येते वादग्रस्त बडतर्फ अधिकारी पूजा खेडकरच्या संदर्भातच सारखी बातमी आहे। वादग्रस्त बडतर्फ अधिकारी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। पूजा खेडकरने खोटी कागदपत्र सादर करून नोकरी मिळवल्याने यूपीएससीने गुन्हा दाखल केलाय। आज जर सुप्रीम कोर्टाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला तर पूजाची अटक निश्चित आहे। तर राज्यभरातल्या इतरही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून। धाराशिवमध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर प्लाझ्मा बीम आणि लेझर बीम लाईटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे। विविध संघटना पक्ष मंडळांकडून या लाईटचा वापर होत असतो, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ही बंदी घातली आहे। संभाजीनगरमध्ये शिवाजीनगर भुयारी मार्ग सुरू नसल्याने जीवघेणा प्रवास करावा लागतोय। दुचाकी चालकांना मोटरसायकल उचलून रेल्वे पटरी क्रॉस करावी लागते। रेल्वे पटरीवरून येणाऱ्या ट्रेनला सुद्धा ब्रेक लावावा लागतोय, त्यामुळे भुयारी मार्ग तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। उमरगा शहरात नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता व वृक्ष संवर्धनाची मोहीम हातात घेतली आहे। शहरातील मुख्य चौकात पथनाट्याद्वारे ही मोहीम राबवण्यात येते। नागरिकांचं दुर्लक्ष होऊ नये म्हणून या अनोख्या पद्धतीचा वापर करण्यात आला।